नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा आणि ईश्वर काका बोलत असतात. आता अशोक मामा आणि ईशान आणि इरा कसे टॉयलेटमध्ये घुसले त्याबद्दल ईश्वर काकांना सांगत असतात आणि ईश्वर काका अशोक मामांवर हसत असतात. तेव्हा शेफाली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. अशोक मामा म्हणतात की नको, मुलांचं जेवणाचं बघायचं आहे ना, मी जातो असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तितक्यात तिथे अनिश येतो. त्याचं अशोक मामाकडे लक्ष जात नाही. तो शेफालीला म्हणतो की शेफाली मस्त गरम गरम चहा कर, आणि परत अशोक मामाकडे बघून थोडासा शांत होता आणि म्हणतो की अच्छा, तुम्ही पण इथे आहात का, ठीक आहे मग तुम्ही बसा, मी जातो. आणि तो ईश्वर काकांना म्हणतो की मी बाहेर जाऊन चहा पितो असं म्हणून तो तिथून जायला लागतो. अशोक मामा त्याला थांबवत म्हणतात की एक मिनिट, मी इथे आहे म्हणून तू जातोय का? माझ्यामुळे अजून कुठून कुठून निघून जाणार आहेस तू अनिश? घरातून बाहेर गेलासच, आता इथून सुद्धा बाहेर चालला आहेस का? वातावरणाच्या बाहेर तर कुठे जाऊ शकणार नाहीस ना तू, मग कशाला उगाच नाटक करतो, तू थांब, मीच जातो असं म्हणून तिथून ते जायला लागतात. आणि म्हणतात की रिकाम टेकडा नाही आहे मी सकाळी सकाळ हॉटेलमध्ये जाऊन बसायला. आणि अनिशकडे बघून म्हणतात की आधी मानवाला नसतात कामं, आम्हाला असतात कामं असं म्हणून ते तिथून रागाने निघून जातात. ईश्वर काका अनिशला म्हणतात की अनिश तू बस आणि चहा घे असं म्हणून ते अशोक मामांच्या मागे जातात. अशोक मामा रागारागात घरी निघालेले असतात. आता ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की अशोक तू एवढा का चिडतोस त्याच्यावरती? अशोक मामा म्हणतात की तो कसा वागतो ते दिसत नाही आहे का तुला? स्वतःच्या घरापेक्षा तुझ्या घरात तो जास्त मोकळेपणाने वागतो, बघितलंस ना तू, कसा हक्काचं घर असल्यासारखा तुझ्या घरामध्ये शिरला तो. जगात त्याला मी फक्त एक परका आहे, बाकी सगळे आपले आहेत. आता ईश्वर काका म्हणतात की जाऊ दे ना, तरुण रक्त आहे, आपणच समजून घ्यायचं. अशोक मामा म्हणतात की मी समजून घ्यायचं, वय काय आहे माझा थोरला मुलगा मी गमावून बसलोय आणि धाकला हा असा असून नसल्यासारखा. त्याच्या या अशा वागण्यामुळे मला आधी त्रास होताच, आता जास्तच होणार आहे त्रास. त्याच्या अशा वागण्याने मला सारखी अमितची आठवण येत राहणार आहे. पण याला आहे का त्याचं काय? हा मला सतत त्रास देत राहणार असं म्हणून ते रडायला लागतात. परत डोळे पुसतात आणि म्हणतात की असू दे, भोग आहेत सगळे, भोगावेच लागणार आहेत असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की ईशान आणि इरा मस्ती करत असतात. त्यांनी घरामध्ये खूपच पसारा करून ठेवलेला असतो. तितक्यात अशोक मामा दार उघडून आतमध्ये येतात आणि समोर एवढा पसारा बघून खूप शॉक होतात. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. एवढा पसारा बघून अशोक मामा मुलांना विचारतात की हे काय आहे? त्यावर ईशान सांगतो की आम्ही ना उंदराची शिकार खेळतोय, आणि सांगतो की तू उंदराचा सिनेमा नाही का बघितला, घरात उंदीर आला आहे अशोक, उंदीर. अशोक मामा ओरडून म्हणतात की अशोक म्हणू नको मला. ईशान म्हणतो की सॉरी आजोबा, पण घरात उंदीर शिरला आहे, तोच आम्ही शोधत होतो. तितक्यात फुलराणी सुद्धा तिथे येते आणि अशोक मामांकडे बघून म्हणते की आलात का, आणि म्हणते की आम्हाला वाटलं तुम्हाला वेळ लागेल यायला. अशोक मामा म्हणतात की म्हणून हा असा मासळी बाजार करायचा आहे का? काय डोकं वगैरे आहे की नाही तुम्हाला? अरे हे घर आहे, सर्कस नाही, आणि तुम्ही मुलं आहात, माकड नाही. फुलराणी म्हणते की खेळत होतो आम्ही. अशोक मामा रागाने म्हणतात की हे घर उद्ध्वस्त करणं म्हणजे खेळ आहे का? समा ईशान आणि इराला म्हणते की ईशान आणि इरा तुम्ही आतमध्ये जा. मग ईशान आणि इरा आतमध्ये जातात. फुलराणी घाबरत सांगते की ते ईशान बाबांना घरामध्ये उंदीर दिसला ना. अशोक मामा म्हणतात की त्याला दिसला म्हणजे घरात उंदीर असणारच, याची खात्री आहे का तुला? फुलराणी सांगते की पोरी घाबरल्या ना म्हणून आपलं ईशान बाबा हिरोगिरी करायला लागला. मग मला पण वाटलं खेळू दे थोडा वेळ, तुम्ही तसंही बाहेर गेला होतात ना, वाटलं काय पसारा होईल तो होईल, मी आवरेन परत तुम्ही यायच्यात, पण तुम्ही लवकर आलात ना, मग काय करणार? पोरं कंटाळली होती, मग वाटलं उंदीर पकडण्यात तेवढाच टाईमपास होईल त्यांचा. अशोक मामा म्हणतात की हा असा टाईमपास असतो का? पुस्तकं वाचतील, टी व्ही बघतील, झोपा काढतील, हे काय आहे बॉम्बस्फोट झाल्यासारखं करून ठेवलं आहे सगळ्या घरात. आणि ते फुलराणीला म्हणतात की तू त्यांना कसं करू दिलं हे सगळं? तुझ्या भरवशावर सोडून गेलो होतो मी मुलांना, थोडा वेळ कंटाळू देत ना, काय झालं असतं? फुलराणी म्हणते की मी म्हणालो थोड्या वेळा काय करायचं आहे ते करू देत, तेवढंच त्यांच्या दिलाला जरा बरं वाटेल. अशोक मामा म्हणतात त्यांच्या दिलाला रमवण्याची जबाबदारी तुझी आहे का? तुझं जेवढं काम आहे ना तेवढंच तू करायचं. फुलराणी म्हणते की मग कशाला जातात, सांगून गेला होता हो जाताना मुलांकडे लक्ष ठेव म्हणून. अशोक मामा म्हणतात की आत्ताच्या आत्ता इथून निघा, परत माझ्या घरात तू पाऊल ठेवायचं नाही. फुलराणी म्हणते की जाणारच आहे, आवरून जाते फक्त. अशोक मामा म्हणतात की काही गरज नाही, मी आवरेन सगळं. मग फुलराणी तिथून बडबड करत निघून जाते. आता समासुद्धा फुलराणीच्या मागे मागे जाते आणि ती फुलराणीला म्हणते की सॉरी आंटी, आमच्यामुळे तुला त्यांनी कामावरून काढून टाकलं ना. फुलराणी तिला समजावत म्हणते की अगं येडी आहेस का तू, हे आमचं रोजचंच आहे. अगं रोज कारण सेपरेट असतं, पण रोज एकदा तरी मला कामावरून काढून टाकणे हा तुझ्या आजोबांचा फेवरेट टास्क आहे. ते काही कारण काढून मला कामावरून रोज काढून टाकतात. तू नको काळजी करू, मी येणार आहे उद्या कामावर. कसं आहे, माणूस प्रेमळ आहे, लाखात एक आहे, पण आता कसं वय झालं आहे ना, पटकन डोकं तापतं,
असतं तसं थंडसुद्धा लवकर होतं म्हणा, त्याच्यामुळे काळजी करू नको तू. आता चिडले आहेत ना ते, वरती गेल्यानंतर बडबड करतील, काहीतरी बोलतील, तर आपण या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. आपण अजिबात उलट बोलायचं नाही. आपले आजोबा आहेत ना ते, माणूस चांगला आहे तसा, तू अजिबात घाबरू नकोस. मग समा तिथून निघून जाते. अशोक मामा मुलांनी केलेला पसारा आवरत असतात. खाली वाकून पसारा आवरताना त्यांची कंबर दुखते. आता त्यांच्याकडे बघून समा खूप इमोशनल होते आणि ती अशोक मामांच्या हातातील वस्तू घेते. अशोक मामा आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. समा म्हणते की प्लीज तुम्ही नका आवरू, मी आवरते. आणि ईशान आणि इराला ओरडू नका, इरा खूप घाबरते आणि ईशानला तर काही समजतच नाही. हवं तर तुम्ही मला ओरडा, जेवढं हवं तेवढं ओरडा, पण प्लीज त्यांना नका ओरडू, ते लहान आहेत ना दोघं. अशोक मामा म्हणतात की मला हे सगळं बोलायला वेळ नाही आहे. हा सगळा पसारा केला आहे ना तुम्ही घरात, तो मलाच आवरावा लागणार आहे. चक्रीवादळ येऊन गेल्यासारखं वाटत आहे घरात. समा म्हणते की तुम्ही नका आवरू, प्लीज मी आवरते. अशोक मामा म्हणतात की काही गरज नाही आहे, पहिल्यांदा पसारा करायचा आणि नंतर म्हणायचं मी आवरते. समा म्हणते की गरज आहे. मम्मा नेहमी म्हणायची घरात लहान मुले असताना मोठ्यांना काम करावं लागत असेल तर पॅरेंट्सचे संस्कार परफेक्ट नसतील किंवा मुलांची सेन्सिटिव्हिटी नाही. आम्ही चुकीचं वागत असलो तरी आमच्या आईबाबांचे संस्कार एकदम परफेक्ट आहेत. त्यांनी आम्हाला नेहमी चांगलं शिकवलं आहे. प्लीज मला हा पसारा आवरू द्या. अशोक मामा इमोशनल होतात आणि काही न बोलतात ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की रात्री इरा ब्लँकेट घेऊन घाबरून बसलेली असते. तेव्हा तिथे अशोक मामा येतात आणि इराला विचारतात की काय झालं. इरा सांगते की आजोबा मला खूप भीती वाटते. अशोक मामा विचारतात की कसली भीती आणि तुझा भाऊ कुठे गेला. इरा सांगते की उंदीर शोधायला बाथरूममध्ये. तो मला म्हणाला की मी उंदीर शोधेन आणि तुझ्या पांघरुणामध्ये आणि ती मला खूप भीती वाटते आहे आजोबा, असं म्हणून अशोक मामांना मिठी मारून रडायला लागते. तेव्हा अशोक मामा तिला समजावतात आणि झोपायला सांगतात. यानंतर आपण पाहतो की अशोक मामा बाहेर येतात. समा तिथेच दारामध्ये उभी आणि ती अशोक मामांना म्हणते की थँक्यू. आता अशोक मामा म्हणतात की घाबरली आहे, लहान आहे ना, पण जे काही झालं ना ते चुकीचं झालं आहे. काय असतं ना, उठणं बसणं खेळणं जेवणं किंवा चित्र काढणं अभ्यास करणं, प्रत्येक गोष्टीला एक शिस्त असते, म्हणजे एक चौकट असते. उद्या मी म्हणालो माझ्या मनाला वाटेल तसं मी वागणार, तर तसं चालेल का. शिस्त पाहिजे कोणत्याही गोष्टीला, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. आणि ते समाला म्हणतात की जा त्या दाखलीजवळ जाऊन बस, मी उंदराचा पिंजरा घेऊन येतो, असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की इरा डोळे झाकून आणि हात जोडून देवाला प्रार्थना करत असते की देवा मम्मा डॅडाला परत आण आणि ईशानला शहाण्यासारखी बुद्धी दे आणि देवा ईशानला सांग की हा वेड्यासारखा वागतो म्हणून मी याच्याशी बोलत नाही. अशोक मामा दारात उभे राहून ईशान आणि इराचं बोलणं ऐकत असतात. ईशान समाला म्हणतो की संयमिताई चल ना आपण फुटबॉल खेळायला जाऊया खाली पार्किंगमध्ये, नाहीतर घरामध्ये खेळूया. समा म्हणते की ईशान आपल्याला इकडचं काही माहिती नाही आहे त्यामुळे नको, आणि घरामध्ये सकाळसारखं होईल आणि परत आपल्याला ओरडा खायला लागेल आणि मग ते म्हणतील घर काय फुटबॉल खेळण्याची जागा आहे का. ईशान विचारतो की पण तू त्यांना ते असं का म्हणते, आजोबा का नाही म्हणत. मी तर अशोकच म्हणतो. तितक्यात कोणीतरी डोरबेल वाजवतो. ईशान धावत दरवाजा उघडायला जातो, पण समा त्याला थांबवते आणि अशोक मामांकडे बघून म्हणते की आधी त्यांना विचारलंस का दरवाजा उघडू की नको ते. ईशान म्हणतो अशोक आणि परत थांबतो आणि म्हणतो की सॉरी आजोबा मी दार उघडू का. तेव्हा अशोक मामा मानेनेच होकार देतात. ईशान धावत जाऊन दरवाजा उघडतो तेव्हा पल्लवीचे आईवडील म्हणजे मुलांचे आजी आजोबा आलेले असतात. आजी आजोबांना बघून मुले खूप खुश होतात आणि धावतच त्यांना जाऊन मिठी मारतात. ईशान म्हणतो की बरं झालं तुम्ही आला, तिथे मला खूप बोर होत होतं, इथे खेळायला सुद्धा जागा नाही, आणि म्हणतो की आता आपण तुमच्या घरी जाऊया ना. इरा विचारते की तुमच्या घरी उंदीर आहे का. तेव्हा आजोबा सांगतात की उंदीर नाही आहे पण मांजर आहे इरा नावाची. मग मुले आमच्यासाठी खायला काय आणलं आहेत म्हणून त्यांच्या हातातील बॅग घेतात. तेव्हा आजी म्हणते की हो बाळा सगळं देणार आहे, पण आधी आम्हाला आतमध्ये तरी येऊ द्या. आणि मग ते अशोक मामांना नमस्कार करतात आणि आतमध्ये येतात. आता आजी आजोबांना बघून मुले खूपच खुश झालेले असतात. आजी मुलांना भेळ देते. ईशान आणि इरा भेळ खायला घेतात. तेव्हा इरा ईशानला म्हणते की आई काय म्हणते, खाऊ आणला की तो मोठ्या माणसांना विचारायचा. मग ते दोघेही अशोक मामाजवळ जातात आणि म्हणतात की आजोबा भेळ घ्या ना. अशोक मामा थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की नाही तुम्ही खा बाळांनो. मग ते आनंदाने ओरडतात आणि भेळ खायला जातात. यानंतर इकडे आपण पाहतो की ईशान आणि इरा आतमध्ये भेळ खात असतात. तेव्हा तिथे समा येते आणि ईशानला म्हणते की ईशान म्हणतो की हे बघ मला ओरडू नकोसा. इरा म्हणाली की तिला इतका खाऊ नको आहे म्हणून मी एवढा खाऊ घेतला. तेव्हा समा म्हणते की ते नाही म्हणत आहे रे मी. यावर ईशान म्हणतो की मग काय. समा म्हणते की पटापट खा आणि पॅकिंग करायला घ्या. तेव्हा इरा विचारते की पॅकिंग कसलं आता. समा खुश होऊन सांगते की आपलं सामानच
बॅग भरा पटापट, आजी आजोबा आपल्याला न्यायला आले, जायचं आहे ना आपल्याला त्यांच्यासोबत. यावर ईशान म्हणतो की पण अशोक तर म्हणाला की आपण त्यांच्यासोबत इथेच राहायचं आहे. यावर संयमी म्हणते की त्यांना तसं वाटत होतं, पण आजी आजोबा असं होऊ देणार नाहीत. आपण आपल्या आजी आजोबांसोबत सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहोत, हे सगळ्यांना माहिती आहे. हा म्हणजे हे आपल्या बाबांचे बाबा आहेत, पण आपल्यासाठी तर ते ऑलमोस्ट स्ट्रेंजरच आहेत. सो आजी नाही राहू देणार आपल्याला इकडे, म्हणून ते आपल्याला न्यायला आले. चला पटकन तयारी करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की अनिश मोबाईलमध्ये त्याचा आणि अमितचा लहानपणीचा फोटो बघत असतो आणि खूप इमोशनल झालेला असतो. तेव्हा तिथे ईश्वर काका येतात. अनिश ईश्वर काकांना म्हणतो की आई आजारी होती तेव्हा शेवटचं भेटलो होतो आम्ही. आमच्यामध्ये तो शहाणा शांत. तेव्हासुद्धा बाबांची चिडचिड सुरूच होती. आई खूपच आजारी होती त्यात माझे आणि बाबांचे वाद. काका मला ना ते सगळं वातावरण सहनच होत नव्हतं. त्याने खूप डिस्टर्ब होतो मी. थकलो होतं रे. तेव्हाही दादा शांतपणे बघत होता सगळं. शेवटी एका रात्रीला मला बाईकवर बसवून सरळ घेऊन गेला मरीन ड्राईव्हला. माझ्यासोबत खूप गप्पा मारल्या. माझं सगळं ऐकून घेतलं त्याने आणि मला म्हणाला की असे छोट्या गोष्टींनी त्रास करून घेऊ नको रे. मोठी स्वप्न बघ. आपण एकत्र मिळून आपली स्वप्न पूर्ण करूया. सगळं राहून गेलं रे. ईश्वर काका अनिशला समजावत म्हणतात की हे बघ जाऊ दे. जे गेलं ते गेलं. आता आपल्याला समोर जे दिसतंय ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. यावर अनिश म्हणतो की अरे साधं कम्युनिकेशन करू शकत नाही रे मी बाबांशी. यावर ईश्वर काका म्हणतात की अनिश मी अशोकबद्दल बोलत नाही आहे, मुलांबद्दल बोलतोय. अरे तू आल्यापासून त्यांना नीट भेटलासुद्धा नाही आहे. भेट ना एकदा, बरं वाटेल रे त्यांना. हे बघ आता या क्षणाला सगळ्यात भांबवलेलं कोण असेल तर ती मुलं आहेत. आणि अनिश चिडून म्हणतो की या हिटलरच्या राज्यात स्वतःच्या मनासारखं काही करू शकत नाही रे कोणी. सतत आपल्याला कुणीतरी जज करतंय, आपल्या वागण्यावरून आपली किंमत करतंय, आपल्याला कमी लेखतंय, याचंच फील येतो रे. या मुलांना त्यांच्या जाचातून बाहेर काढत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार. यावर ईश्वर काका आश्चर्याने विचारतात की म्हणजे मुलांना तू तुझ्याबरोबर घेऊन जाणार आहेस. यावर अनिश म्हणतो की अर्थात. अरे त्यांनाच इथे राहायला आवडणार नाही, मग ते कुठे जाते. आता यानंतर इकडे आपण पाहतो की पल्लवीचे बाबा अशोक मामांना म्हणतात की दुबईतले सगळे प्रश्न आता सुटले. तुम्ही मुलांना घेऊन इकडे मुंबईत आलात आणि मी तिथेच थांबून सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पुऱ्या केल्या. नाही म्हणजे तिथलं घरही विकलं गेलं आणि त्यातून आर्ट गॅलरीचं कर्जही फिटलं. थोड्या टिपिकल गोष्टी बाकी आहेत, पण आपल्याला जास्तीचे पैसे भरावे नाही लागणार. सगळं मॅनेज होईल. पल्लवीची आईसुद्धा खूप रडत असते आणि पल्लवीचे बाबासुद्धा रडत म्हणतात की जावई बापूंनी कष्टाने विकत घेतलेली आर्ट गॅलरी गेली. एका फटक्यात सगळी स्वप्न संपली आणि आपली लेकरंही गेली. हे सगळं ऐकून अशोक मामासुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.